सकाळचा नाश्ता म्हटला की आपल्या डोळ्यासमोर पोहे, उपमा या गोष्टी येतात. पण पोहे आणि उपमा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला म्हणजेच राधाज डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला मी 1 वाटी पोहे घेत आहे. तर व्यवस्थित प्रमाण मी ज्याप्रमाणे सांगते त्याचप्रमाणे तुम्हाला व्यवस्थितपणे प्रमाण घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा 1 वाटी पोहे घेतलेले आहे. नंतर 1 वाटी पोहे ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने मी त्यामध्ये 1 वाटी रवा घेत आहे. नंतर हे सर्व एकत्र केलेलं आहे मी. नंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही, एकदम रवाळ अशा प्रकारे करायचं आहे. हे आपल्याला अगदी जाडसर करायचं आहे. तर मी आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे आणि आता जाडसर याला आपण वाटून घेऊया. तर बघू शकता तुम्ही एकदम जाडसर आणि रवाळ मी हे वाटून घेतलेलं आहे. तर एका भांड्यामध्ये आपण ते आता काढून घेऊया आणि उर्वरित राहिलेलं सुद्धा काढून घेऊया. तर एका भांड्यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. तर आता त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाणी घालून व्यवस्थितरित्या ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला मिक्स करायचं आहे. कारण जास्त पातळ जर हे मिश्रण झालं तर आपल्याला जेव्हा आपण याचा पदार्थ बनवतो तो जास्त सैल नको व्हायला. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आणखी थोडंसं मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. मिक्स करत असताना नेहमी काळजी घ्यायची की त्यामध्ये गुठळ्या नको व्हायला आणि थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं अशाच प्रकारे झाकून ठेवून द्यायचं आहे. तर आता बाकीची तयारी पण आता करून घेऊया. तर एक कांदा घेतलेला आहे मी. आता हा कांदा आपल्याला छान एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने सुद्धा बारीक करू शकता. तर कांदा आता छान आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे एकदम. तर कांदा छान बारीक झालेला आहे, बघू शकता तुम्ही. नंतर त्यामध्ये टाकण्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो पण आपल्याला छान अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे. चॉपरने सुद्धा आपण टोमॅटो बारीक करून घेतला तरी चालेल. आता आपल्याला लसूण पाकळ्या आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे मी. साधारणतः 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडं जिरं घेतलेलं आहे. मिरच्या आपल्या चवीनुसार घ्यायच्या आहेत आपल्याला. तर मी काकडी घेतलेली आहे. तर काकडी ही ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही भाजीपाला यामध्ये टाकू शकता. तर आता आपण हे मिश्रण जे भिजवून ठेवलं त्याला पण आता 10 मिनिटं पूर्ण झालेले आहे. बघू शकता आपण जेवढं पण पाणी यामध्ये घातलेलं होतं तर ते पूर्ण घट्ट झालेलं आहे. तर आता थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे सैल तुम्हाला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. जास्त पातळ पण आपल्याला हे करायचं नाहीये. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे अगदी सैल करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही पण यामध्ये 1 वाटी टाकू शकता किंवा नसेल तर यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबूचा रस सुद्धा घातला तरी चालेल. तर आता यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे लिंबाचा रस
आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. बारीक केलेली काकडी, गाजर असेल तर गाजर सुद्धा तुम्ही यामध्ये किसून टाकू शकता. नंतर टोमॅटो बारीक केलेला, आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालून घेऊया. साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये मीठ घालून घेत आहे. थोडी कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ते गुठळ्या नको राहायला. तर आता छान मिक्स करून झालेलं आहे. तर गॅसवरती आता आपण पॅन ठेवून देऊयात. आणि आता पॅन गरम झाल्यानंतर त्यावरती थोडं तेल लावून घेऊया. आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ज्याप्रमाणे आपण डोसा टाकतो त्याचप्रमाणे मी नाही म्हणू शकत, कारण डोसा अगदी पातळ होतो, पण आपल्याला हे अगदी पातळ नाही करायचं आहे. थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे, कारण जास्त पातळ जर केलं तर व्यवस्थितरित्या त्यामध्ये आपण पूर्ण भाजीपाला म्हणजे कांदा टोमॅटो टाकलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारे जाडसर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. लो ते मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे. जास्त हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे, कारण ते अगदी एखाद्या वेळेस करपून जातं. त्यामुळे लो ते मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे ठेवायचं आहे सुरुवातीला. नंतर एकदा झाकण काढून बघायचं आणि याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही, छान असं क्रिस्पी झालेलं आहे खालून. आणि आता दुसऱ्या बाजूनी आपल्याला अशाच प्रकारे शेकून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मी उर्वरित जे बाकीचे पण पराठे होते ते पण मी आता करून घेत आहे. तर अतिशय कमी वेळेत होणारा आणि मुलांना पण खूप आवडेल, तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा. आणि अगदी कमी वेळेत होणारी रेसिपी आहे ही, आणि मुलांसाठी आणि सर्वांसाठी अगदी हेल्दी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.